हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आधीच्या गोष्टी याच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. काय बनवू? आज मी दमालू बनवून दाखवणार आहे. पण पुढच्या कमेंट्स जरूर करा आणि पुढच्या वेळेला तुम्हाला कोणता पदार्थ खावासा वाटतो किंवा कोणता मी करून दाखवू हे मात्र कमेंट्स मध्ये जरूर सांगा. म्हणजे मी तसा पदार्थ मी करेन. आज मी दमालू तुम्हाला दाखवते. चला काय काय लागतं साहित्य ते बघू. आता दमालूसाठी लागणारे छोटे छोटे बटाटे घेतलेत. बटाटे आहेत आणि त्याला फोडणीला गरम मसाला आहे. गरम मसाला म्हणजे सगळं दालचिनी, लवंग, मिरी, नंतर दगडफूल वगैरे हे सगळं आहे आणि तमालपत्र हे सगळं फोडणीला द्यायचंय. नंतर त्याला लागणारं दही, नंतर हळद, लाल तिखट आणि बटाट्याला लावण्यासाठी आलं लसूण पेस्ट आणि वाटण्यासाठी दुसरं वाटण आहे. त्याच्यासाठी मी सकाळी भिजत घातलं होतं बदाम, काजू आणि हे मगज ह्याचं पेस्ट करायची आहे. हे सगळं एकत्रच पेस्ट करायची. कांदे घेतले आहेत, कांदे आहेत, आलं लसूण मिरची ह्याची पेस्ट ही सगळी वाटायचं आणि त्याच्यातच टोमॅटो प्युरी घेतली आहे आणि हे फ्रेश क्रीम घेतलं आहे आणि त्याला सगळ्याला लागणारं तेल हे घेतलेलं आहे. तर चला तर आता मी फोडणी तुम्हाला कशी करायची ते दाखवते. भाजी करण्यासाठी आधी बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मग बटाट्यांना आपल्याला हे बघा, बटाटे थोडस आलं लसूणची पेस्ट लावायची, त्याला थोडीशी हळद, थोडस मीठ, आणि थोडस तिखट हे बटाट्याला लावून तूप मी गरम करत ठेवलाय. हे बघा, हे असं चांगलं मसाला लावून घ्यायचा आणि ह्या तेलामध्ये तेल टाकते, ह्याच्यात तळून घ्यायचा बटाटा. चांगला तळून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत. हे बघा, बटाटे जरा चांगले तळले गेले पाहिजे, तरच भाजी चांगली खमंग होते. आता हे बटाटे होईपर्यंत त्याला लागणारं वाटण आपण टोमॅटो प्युरी करून ठेवलेली आहे, पण वाटण लागणार आहे. ते बघा, कांदा आणि आलं लसूण मिरची वाटायची आणि त्याच्यातच हे काजू बदाम आणि मगज वाटून आणते. हे मी वाटून आणते. हे बघा, वाटून आणलं म्हणजे काय काय कळलं ना तुम्हाला? कांदा, आलं लसूण मिरची आणि काजू बदाम आणि मगज आता हा पेस्ट केली आहे ती. आता हे बटाटे होत आले आहेत. आता आपण काढून ठेवूया हे बटाटे आणि मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यात काढून घेते. हे बघा, झालेले आहेत बटाटे. ह्याच्यातच हा गरम मसाला घालायचा, सांगितलं ना तुम्हाला, तो गरम मसाला जिरं वगैरे आहे, तो आता घालते. तमालपत्र, आणि हे वाटण टाकायचं. गॅस बारीकच करायचा.
हे टाकायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे करायचं. नंतर टोमॅटो प्युरी, हे बघा, लाल तिखट, कारण आपण आलं लसूण वगैरे मिरची टाकलेली आहे म्हणून 2च चमचे तिखट टाकते. धणे पावडर, तुम्हाला मगाशी सांगायला विसरली होती, ही धणे पावडर टाकायची. हळद, आणि दही फेटलं होतं ते दही फेटलेलं टाकायचं. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ढवळायचं. थोडंसं मीठ टाकूया, कारण आधी मीठ टाकलेलं आहे, थोडंसंच टाकूया. थोडं पाणी टाकते. A few inches later. हे बघा होत आलंय. हे बघा चांगलं झालंय. आता हे मीठ वगैरे सगळं घातलंय. हे बघा छान झाले ना. आता हे बटाटे ह्याच्यात घालूया, म्हणजे आपलं दम आलू तयार. थोडं शिजवून देते आणि आपलं दम आलू तयार. हे बघा होत आली आहे भाजी. आता मी त्याच्यावर थोडं क्रीम घालायचं, वरून क्रीम घालायचं, आणि मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. भाजी झालेली आहे बघा. बघा क्रीम घालते आणि तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. दम आलू तयार आहे. या खायला. कसा वाटला व्हिडिओ? पाहिलात ना तुम्ही शेवटपर्यंत? घरी करून बघा, जरूर करून बघा. जरा थोडासा कठीण आहे, थोडासा सोपा पण आहे, कठीण पण आहे. अरे कहना क्या चाहते हो? पण करून बघा. कसा वाटला ना? ह्याच्यावर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बाय.